हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. शुभ सकाळ. मस्त आज आज सकाळी तरी ऊन असतं, नंतरचं मी सांगू शकत नाही, पण आता सकाळी सकाळी छान ऊन पडलं आहे. आणि पूजा सध्या करायची नाही आहे, 2-3 दिवस आता पूजा करणार नाही आहे. आज मिस्टर अजून झोपले आहेत आणि दूध आणायचं आहे. मी असं बंदी वगैरे लावली नाही आहे दुधाची, नेहमी जाऊन आणत असते. तर आत्ता दूध नाही आहे, खरं तर संध्याकाळीच आणत असते, पण पावसामुळे अजिबात आणणं होत नाही आहे संध्याकाळचं. तर आता सकाळीच घेऊन येते, जाऊन आणायचं आहे. कारण त्यांना उठल्या उठल्या चहा लागतो. आम्ही बऱ्याच वेळा असं म्हणतो, ते म्हणतात की चहा बंद करायचा, पण सकाळी उठल्यावर ना चहा हा लागतोच. तर आता जाऊन दूध घेऊन येते. आणि रोनीतला त्याबरोबर आज तो म्हटला की मला बिस्किट किंवा टोस्ट आण मम्मी, तर तेही आणायला जायचं आहे आता. आणि आज तुम्हाला माहितीच असेल की मी कालच्या दिवशी इडलीचं पीठ तयार करून ठेवलं आहे. तर आजचा मेनू काय असेल हे माहितीच असेल. तर आज इडली सांबार करायचं आहे. आणि सांबारला आहे ना पाहिजे ते सामान नाही आहे घरात, तर बघूया. खरं तर मी फार भाज्या टाकत नाही सांबारमध्ये, साधं सांबार करते. माहिती चला दूध घेऊन येते आता. आणि आधी रोनीतला विचारलं होतं येतोस का म्हणून, तर नाही म्हटला. आणि आता तोही रेडी झाला आहे यायला. चल पण चॉकलेट पाहिजे सॉस कसं काय येतं? आणि कपडे आहेत तिथेच आहेत अजून वाळायला. आज घड्या करून त्यांना ठेवावे लागतील. बऱ्यापैकी आज झालेत ते कोरडे. याची आंघोळ अजून बाकी आहे. काय हसतोय? कॅमेराला हॅलो करतोय तो, बघून तुला हॅलो करणार आहे. अच्छा, तो असं हलतो ना, तो हलतो, तो सगळं कॅप्चर करत असतो लिफ्ट मधलं. पण तो असं हलतो ना बी. पण आता ते हलायचं बंद करून दिलं ना, ते आता पुन्हा बघतं. इकडचं बघतं. छान हवा चालली. पाऊस येणार आहे म्हणजे नाही रे, हवा सुरू आहे म्हणजे पाऊस थोडी येतो. चल बास आता, सुरड बघ. काय घेऊ सांबर मध्ये टाकायला? ते रताळे म्हणजे ते उपवासाला खातात. उपवासाचं आहे ते. स्वीट पटॅटो म्हणतात त्याला. बटाटे घेऊ. चल आलू तसंच लिफ्ट बंद पडली आणि बंद नाही, लाईट गेली त्यामुळे ती बंद पडली. आणि त्याच्यामुळे बंद पडली आणि आता ती हळूहळू बंद होते. चालू झाली आहे ती बंदच होते, ती रिसेट होते अजून. दूध आणायला गेले होते आणि रोणी सोबत असला आणि एक्स्ट्रा काही सामान येणार नाही असं शक्य नाही. त्याने लगेच मला डार्क फॅन्टेसी घ्यायला लावला. खरं तर पार्ले घेतला होता चहासाठी. चहा बरोबर हा छान लागतो, हाच आवडतो, पण त्याला हाच हवा होता. इथं छान चहा मस्त. आज माझ्यासाठी सुद्धा चहा ठेवला इथे. आमचे तिघांचे 3 कप.
आणि इथे अंधार वाटत असेल पण लाईट गेली आहे त्यामुळे अंधार इथे आली का? बरं, लाईट आलेली नाही आहे, गेलीच आहे, आली नाही आहे लाईट. आणि इथे ना उन्हामुळे मी असं रुमाल टाकून ठेवला होता, आता तो काढून घ्यावा लागेल. आणि इकडे खूप हवा चालू आहे, खूप हवा चालू आहे. हवा उघडं ठेवलं की ना सगळं उडायला करतं, म्हणून मग हे काय उडत नाही, हे लावूनच ठेवते. ठेवलंय ते गरम झालं की मग. आणि हा आमचा चहा. आणि चहा वगैरे पिऊन झाला होता आणि त्यानंतर हे कपडे घड्या करून घेणं गरजेचं होतं. 3-4 दिवस झाले ते कपडे तसेच स्टँडवर होते. काय व्हायचं, बाहेर ठेवलं की ते वाढायचे आणि पाऊस आलं, पावसाचं वारं आलं की ते परत ओले व्हायचं. हे असं सारखं चालू होतं. पण कालच्या दिवशी मी थोड्या वेळ ते बाहेर ठेवलं तर बऱ्यापैकी वाळतही होते कपडे. पण अचानक संध्याकाळी पाऊस आला आणि मला गडबडीत ते स्टँड आतमध्ये घ्यावं लागले. तोपर्यंत पावसाच्या वाऱ्यामुळे ना बऱ्यापैकी ते ओले झाले होते. तर त्यानंतर मग मी ते घरातच ठेवले. पंख्याखाली रात्रभर पंखा तसाच सुरू ठेवला आणि ते बऱ्यापैकी आज सकाळी वाढले होते. तर म्हणून म्हटलं आज त्यांच्या घड्या करून घेऊ. परत काय होतं, जे पुढे म्हणजे रोजचे कपडे असतात ते वाळायला जागाच नसते. एवढं बरं आहे की माझ्याकडं मी किचन बाल्कनीमध्ये इझी ड्राय करून घेतलाय, तर तिथंही वरती कपडे बाकीचे वाळत घालता येतात. आणि हे स्टँड पण आहे तर तिथेही घालता येतात. हे स्टँड मी असंच ठेवलं अडीअडचणीसाठी, म्हणजे पाऊस वगैरे आला तर स्टँडवर घरात कपडे व्यवस्थित वाळवता येतात. बाहेर नाही वाळले तर स्टँड घरात ठेवून पंखा चालू करून ते वाळवून घेता येतात. म्हणून मग मी ते स्टँड एक्स्ट्राचं ठेवलंच आहे. आणि हे कपडे ना आजचे खूप होते, कारण बाहेर गेलं की मग बाहेरचे कपडे, घरातले कपडे, रेग्युलर यूजचे असे करत करत खूप सारे कपडे निघत असतात. आणि हेच कपडे आज खूप जास्त कपडे होते. आम्ही भुलेश्वरला गेलेलो, सिंहगडला गेलेलो, तर ते कपडे आल्यानंतर मी लगेच धुवून घेतले होते, पण ते वाळले नव्हते. आदल्या दिवसाचे, दुसऱ्या दिवसाचे असं करत करत पूर्ण स्टँड भरलं होतं. आणि काल बेडशीट पिलो कवर वगैरे पण वाळत घातलं होतं, तर तेही आज होतं. तर इथं सगळे कपडे मी घड्या करून घेत होते. आणि मी कपडे घड्या करताना ना तिघांचे वेगळे वेगळेच ठेवत असते. म्हणजे रोनीच्या घड्या करून रोनीचे वेगळे कपडे, माझे वेगळे कपडे आणि यांचे वेगळे कपडे, असे तिघं वेगळे घड्या करून ठेवते, जेणेकरून कपाटीत ठेवताना ना पटकन उचललं की ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवता येतात. तर इथं मी सगळे कपडे घड्या करून घेत होते. आणि मी शर्ट असेच घडी करून घेतली होती, कारण त्यांना थोडं नंतर प्रेस पण करून घ्यायचं होतं. आता जर बटन वगैरे लावून प्रॉपर घडी केली असती तर मग परत प्रेस करताना ते सगळं काढून मग परत प्रेस करा. त्यापेक्षा मी शर्टाची घडी अशी टेम्पररी घडी केली होती. पण टी शर्टची घडी मी प्रॉपर घालते, कारण त्याला कॉलर असतात आणि त्याला प्रेस इस्त्री वगैरे मी काही करत नसते, म्हणून मग त्याला प्रॉपर घडी करून घेत होती. साधी फोल्ड केली तर मग कॉलर त्याचे वाळतात, म्हणजे त्याला आहे ना वाढतात ते व्यवस्थित घातल्यावर, मग ते निशाण पडतं, म्हणून मग त्याला प्रॉपर घडी करून घेत होती. आणि इथं पिलो कवर वगैरे सगळे मी घड्या करून घेत होती.
कपडे कपाटीत ठेवून झाले होते. घड्या झाल्या झाल्या मी लगेच त्यांना कपाटीत ठेवले. आणि इथे तुम्ही आधी बघितलंच असेल की माझ्याकडनं अगेन काम वाढलंय. स्वच्छ किचन ओट्यावर कसा तो खराब करायचा हे मलाच छान जमतं. तर इथे दूध सांडलं होतं, कारण काही नव्हतं दूध सांडायचं. गॅसवर दूध ठेवलेलं होतं आणि गॅस जो पुढे होता मी तो फक्त मागे करायला गेले, सरकवायला गेले आणि ते सगळं दूध बाहेर पडलं. पातेलं फुल भरलं होतं आणि ते अचानक मग सांडलं. तर मी आधी भांडे वगैरे रचून घेतले, किचन मोकळा करून घेतला आणि आता इथे दूध पुसून घेत होते. आणि असं पाऊस वगैरे पडत असला आणि असं दूध वगैरे सांडलं, ते पुसलं तर त्याचा ना फार वास येत असतो. घाण वास येतो दुधाचा. दूध सांडल्यानंतर ते पुसल्यानंतरही त्याचा वास येत असतो. आणि ज्या कापडाने आपण पुसतो ते कापडही तेवढाच वास येत असतो. तर त्याला जर लिक्विड टाकून स्वच्छ धुवून घेतला, उन्हात वाळवलं तर ठीक आहे, नाहीतर ते टाकूनच द्यावं लागतं. तर मी ज्या कापडानं पुसलं ते मी आता टाकूनच देईल, कारण की तो कापड फार वापरून झालेला होता. आणि इथं मी त्याला स्वच्छ पहिले एका याच्यानं पुसून घेतला, लिक्विडने पुसून घेतला आणि मग एक दुसऱ्या कापडानं परत एकदा स्वच्छ पुसून घेतला, कारण दुधाचा वास यायला नको किचन ओट्यावर. तसं मी नेहमी किचन ओटा घासूनच घेते. जेवण झाल्यानंतर जे भांडी घासते त्याच्या आधी मी किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते, स्वच्छ घासून घेते आणि भांडे घासून माझा किचन ओटा क्लीन करून घेत असते नेहमीच. तर मी आता इथे फक्त स्वच्छ पुसून घेतला होता. त्यानंतर जेवणानंतर मी तो घासूनच घेईल. आणि इथे मी आता सांबर बनवत होते. इथे मी अर्धी तुरीची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ असं घेतलं होतं. मी फक्त तुरीच्या डाळीचं वरण करत नाही. फक्त तुरीच्या डाळीचं करत नाही. तुरीची आणि मुगाची दोन्ही मिळून इथे मी सांबर बनवत होते. तर जर आपला मेनू ठरलेला असतो की काय करायचं आहे, तर पटकन स्वयंपाकाला आपल्याला करता येतो, लागता येतं स्वयंपाकाला. पण ठरलेलं नसतं, तर मग विचारातच आपला अर्धा वेळ जात असतो. आणि आज माझा मेनू ठरलेला होता. मी आठवणीने आदल्या दिवशी डाळ, तांदूळ भिजत घातलं होतं आणि इडलीचं पीठ तयार करून घेतलं होतं. त्यामुळे मग बाकीचं सगळे कामं झाल्यानंतर मग पटकन स्वयंपाकाला लागले, नाहीतर अर्धा तास त्याच विचारात जातो. तर इथं सांबारसाठी मी डाळ लावलेली होती आणि कांदा, टमॅटो, बटाटा चिरून घेतला होता. लसूण, अद्रक, जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतली होती. आणि मी सांबार हे फार साधं करत असते. मी त्यामध्ये जसं साऊथ इंडियन लोकं करतात, की त्यामध्ये शेवगाची शेंग, भोपळा आणि वांगं असं काही काही भाज्या घालत असतात. मी सांबारमध्ये काहीही घालत नाही. फार साधं बनवते. त्यामध्ये फक्त कांदा, टमॅटो, बटाटा मी एवढंच सांबारमध्ये घालत असते. कारण जे शेवगाची शेंग, वांगा आणि भोपळा घातला तर असंही कोणी खात नाही, हे पण खात नाही. ते बाजूला काढून ठेवतात. म्हणून मी असं करते की ते घालतच नाही. आवडत नाही तर मग घालायचंच कशाला ना, साधं सांबार करायचं. आणि मी इथे ना मोजून मापून काहीही करत नाही. मी सगळं अंदाजानुसारच करत असते. 1 टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून मला जमत नाही. मी अंदाजाने सगळा रोजचा स्वयंपाक असतो. तर इथे तेल घातलं होतं. तेलमध्ये मोहरी घातली. खरं कढीपत्ता हवा होता, पण नव्हता आणलेला. कारण भाजी घ्यायलाच गेले नाही, तर कढीपत्ता कसा आणणार ना? तर कढीपत्ता नव्हताच. आणि आज सकाळी गेली होती मी भाजी घ्यायला, पण फारसा भाजीपालाही तिथे नव्हताच. तर तशीच आले मी. तर मी तेल टाकून मोहरी टाकली. त्यामध्ये कांदा परतून घेतला आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यात अद्रक, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकली. ते छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घातलं. 2 चमचे मी लाल तिखट घातलं, 1 चमचा हळद घातला आणि जो सांबार मसाला होता आणलेला, सुहाणाचा होता माझ्याकडे, तर तो सांबार मसाला मी त्यात घातला. त्यांना छान परतून घेतलं. त्यामध्ये टमॅटो आणि बटाटा घालून घेतला. मिक्स करून त्याला आता मी वाफवून घेते. झाकण झाकून एक 2-3 मिनिटं वाफवून घेणार.
आणि ते वाफत होतं तोपर्यंत इथं मी इडलीच्या बॅटरमध्ये मीठ घालून आणि थोडं पाणी घालून त्याला मिक्स करून घेत होते. आणि इडलीचं पीठ हे खूप छान फर्मेट झालेलं होतं, कारण मी त्याला बेडशीटमध्ये कव्हर करून ठेवलं होतं. अशा वातावरणामध्ये सहसा फर्मेट व्हायला आंबवायला फार वेळ लागतो, पण बेडशीटमध्ये मी कव्हर करून ठेवलं तर ते खूप छान फर्मेट झालं होतं. आणि ते झालं, इकडं वरणही तयार होतं, तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला पातळ करून घेतलं आणि फोडणीमध्ये सोडून दिलं. मी फार जास्त घट्ट ठेवत नाही किंवा फार जास्त पातळही करत नाही, मिक्स करते. तर इथे जे कुकरमध्ये थोडंसं एक्स्ट्रा होतं त्यामध्ये मी आता पाणी घालून परत त्यात मिक्स करून देणार. आणि त्या पाणी टाकून घेतलं आणि जसं आपल्याला पाहिजे पातळ घट्ट तसं करून घेतलं आणि मीठ घातलं. आणि मीठ घातल्यानंतर मी यामध्ये थोडासा गूळही घातला. गूळ घातल्यावर छान लागतं. आणि अजून मी एक सांगायचं राहिलं, जेव्हा मी वरण लावलं होतं कुकरला, त्यावेळेलाच मी त्यामध्ये चिंचही घातलं होतं. तर ते मी सांगितलं नाही, पण त्यामध्ये ना मी जेव्हा वरण तयार केलं त्याच वेळेला मी चिंचही घातलं होतं. अ, आणि इथे ना खूप दिवस झाले माझ्याकडं एक नारळ पडून होतं. तर चटणी करायची होती. मग मी मिस्टरांना सांगितलं, की ते नारळ फोडून द्या. चटणी करायची आहे. त्यांनी पूर्ण ते नारळ सोललं आणि फोडलं, पण ते खराब निघालं. नंतर ते म्हटले, "केवढी मेहनत माझी वाया गेली." ते बरंच जुनं नारळ होतं, पण मला असं वाटलं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर कदाचित चांगलं असू शकतं, पण ते चांगलं नव्हतं. चटणी करायची होती, तर मी आधी खोबरं ना पाण्यामध्ये भिजत घालून दिलं, की चटणी करण्यासाठी. ओलं खोबरं नव्हतं, करणार काय म्हणून मग मी कोरडं खोबरं हे पाण्यात भिजवलं. आणि इथे मी पात्रात इडल्या आधी लावून दिल्या, जेणेकरून जोपर्यंत चटणी रेडी होईल तोपर्यंत आपल्या इडल्याही तयार राहतील. आणि इथं मी आता कोरडं जे खोबरं होतं त्याचीच आता चटणी करणार होती. खोबरं मी कट करून घेतलं होतं सुरीने आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि त्यामध्ये अद्रक थोडं टाकलं, जिरं टाकलं, थोडं मीठ घातलं आणि थोडी साखरही घातली आणि थोडं पहिले आधी साधं फिरवून घेतलं मिक्सरमधून आणि परत पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली, छान चटणी तयार करून घेतली. आणि इथं छान अशी चटणी रेडी होती. रोनीतला ही चटणी लागतेच लागते. तो म्हटला होता मला, "मम्मी सांबर करशील, चटणीही कर." आणि इडली असल्यावर चटणी आणि सांबर हे लागतंच. आणि इडली ही मी जेवणातच करत होती, लंचमध्ये बनवली होती. नाश्त्याला इडली बनवत नाही कारण खूप तामझाम असतो त्याला. तर मी ते डायरेक्ट जेवणालाच बनवते. आणि इथे आता चटणीला मी फोडणी देऊन देत होती आणि अगेन इथं कढीपत्ता हवाच होता, पण नव्हता. करणार काय म्हणून मग मी फक्त तेल आणि त्यात मोहरी घातली आणि चटणीला फोडणी देऊन दिली. आणि इथे बघा सांबरही रेडी आहे, चटणीही रेडी आहे आणि आता इडल्या पण तयार झाल्या आहेत. जोपर्यंत चटणी झाली तोपर्यंत इडलीही तयार झालीच होती. आणि इडल्या खूप छान झाल्या होत्या. एकदम स्पंजी झाल्या होत्या. खूप छान ते फर्मेट झालं होतं, त्यामुळे इडल्याही अ, खूप छान तयार झाल्या होत्या. आणि गरम-गरम जर काढलं, तर मग असं सुरीने काढावं लागतं. ते त्याला चिटकून असतं. शक्यतोवर 5-10 मिनिटं जर तसंच पात्रात राहू दिलं आणि मग इडली काढली, तर खूप छान पद्धतीने निघते. अजिबात त्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित बाहेर निघतं. पण इथं मी पहिले 2 पात्र असे सुरीने काढून घेतले, पण नंतर मी थोडंसं थंड होऊ दिलं आणि काढलं, तर अजिबात सुरीची गरज पडत नाही. नुसता मी हाताने सहज हाताने इडली निघत होती. त्याला तेल वगैरे लावलं तर व्यवस्थित अ, इडल्या निघतात. तर इथं तेल वगैरे लावून मी इडली पात्रात लावल्या होत्या, तर छान इडल्या अशा निघाल्या आणि गरम-गरम नाही काढायच्या, थंडच काढायच्या. तर इथं संपूर्ण रेडी होतं सांबर, चटणी आणि इडली. तर आजचं व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथे रोनीतही एन्जॉय करत होता चटणी, सांबर आणि इडलीला. सो नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.